पवार साहेबांना भेटलो, 2-3 तास तिथे राहिलो. पवार साहेब म्हणाले निवडणुका चालले, तुम्ही जा आता, उद्या सकाळी अंतविधी होणार आहे, तुम्हाला थांबण्याची गरज नाही. मी निघालो आणि आलो इथे. सकाळी जळीत होताना बघितलं 11 वाजता आणि संध्याकाळी अजितदादांची पत्नी या घराच्या बाहेर पडली. जाताना त्या एकट्या गेल्या. आपल्याकडे पद्धत आहे, आपल्या घरात कोण मारलं, आमच्या घरात 2-3 वेळाच माणसं गेलेली आहेत. प्रभाकर पाटील गेले, माझी आई गेली, काकू, नंतर मीनाक्षी पाटील गेली. आम्ही गावातल्या लोकांना विचारतो, आपण गावातल्या माणसांना विचारतो, 13वा कधी करायचा, 12वा कधी करायचा, 10वा कधी करायचं, कुठे करायचं. हा रीती आणि परंपरेचा आणि याचा आपली पद्धत आहे. मग आपल्या विरुद्ध असेल तरी त्या ठिकाणी येतात आणि घरातल्या ज्येष्ठ मंदिर पुरुषाला किंवा बाईला त्याचा अधिकार आपण देतो. मी चुकीचं बोलत नाही, मी चुकीचं बोलत नाही ना, अशीच पद्धत आहे. आणि पवार साहेब सांगतात मला माहिती नाही, आपल्याकडे बाई कधी बाहेर पडते का दुसऱ्या दिवशी? हा घरातली एकही व्यक्ती सुद्धा बाहेर पडत नाही. मीनाक्षी पाटील गेली, मी 12-13 दिवस फेऱ्याला ठाम मांडत होतो. बरोबर आहे ना का नाहीये? तुम्हाला हे खटकलं नाही का? ज्या दिवशी जळते त्या दिवशी बाई जळीत झाल्यानंतर घराच्या बाहेर पडते आणि शपथविधी घेते. हे कोण हिंदू धर्मामध्ये आहे का? हे जे हिंदू हिंदू बोलून मत मागताय त्यांना हे बोलण्याला त्याला काय, त्याला लाज लज्जा राहिली नाहीये. 15 दिवसांनी झाला असतं तर काय बिघडते ते शपथविधी? त्या मुख्यमंत्री नव्हत्या किंवा पंतप्रधान नव्हत्या मारलेल्या व्यक्ती. या सगळ्या गोष्टीचं लोकांना सांगितलं पाहिजे. सोयीच्या प्रमाणे हिंदू, नाहीतर कुठलेच धर्म नाही. ही जी पद्धत भाजपवाले करतायत ते सगळ्या वेगळ्या गोष्टींनी आहे. मी नवीन मुलांना सांगतो, आज आम्ही फिरतो देशात, देशाच्या बाहेर, त्या ठिकाणी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.